नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण झटपट होणारं आणि पौष्टिक असं ॲव्होकाडोचं सँडविच बनवणार आहोत. हे सँडविच लहान मुलांना तर खूप आवडतं आणि पौष्टिकसुद्धा आहे लहान मुलांसाठी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ॲव्होकाडो सँडविच बनवण्यासाठी मी इथं 2 ॲव्होकाडो घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि व्यवस्थित असे दबले जातात बोटानं, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित असे नरम झालेले आहेत. आता हे सुरुवातीला आपल्याला कापून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आता यामधलं आपल्याला हे बी काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी बी काढून घेतलेलं आहे. तर दुसरं सुद्धा आपल्याला कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तर यामधलं सुद्धा बी काढून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे बी काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामधला गर काढून घ्यायचा आहे चमच्याच्या सहाय्यानं. अशा प्रकारे एका बाउलमध्ये आपल्याला हे गर काढून घ्यायचं आहे. दोन्ही ॲव्होकाडो मधला मी गर काढून घेतलेला आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित मॅश करायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. असं स्मूथ झालं पाहिजे एकदम. अशा प्रकारे मी दोन्ही ॲव्होकाडो मॅश करून घेतलेले आहेत. व्यवस्थित असे स्मूथ झालेले आहेत. आता यामध्ये घालायचं आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला, एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे. तर यामध्ये घालायचं आपल्याला पाव चमचा मीठ किंवा चवीपुरतं. इथं मी पाव चमचा ब्लॅक पेपर घेतलेला आहे, म्हणजेच मिरेपूड घेतलेली आहे. इथं मी अर्धा लिंबू घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर एक हिरवी मिरची सुद्धा बारीक कट करून घालू शकता. लहान मुलांना जर खायचं असेल तर मिरची नाही घातली तरी चालेल. इथं मी मिरचीच्या जागे ब्लॅक पेपर घातलेला आहे. व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे. मी इथं सँडविच बनवण्यासाठी ब्राऊन 4 ब्रेड घेतलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही व्हाईट ब्रेड सुद्धा वापरू शकता. मी ते एक पॅन ठेवलेला आहे, म्हणजे तवा ठेवलेला आहे, डोशाचा तवा ठेवलेला आहे. आता यावर आपल्याला बटर घालायचं आहे. बटर आपल्याला सगळीकडे तव्याला लावून घ्यायचं आहे. आता यावर आपल्याला हे ब्रेड असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. दोन्ही साईडकडून आपल्याला व्यवस्थित हे ब्रेड भाजायचे आहेत.
व्यवस्थित आपले ब्रेड भाजलेले आहेत. असा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि असे कुरकुरीत झालेले आहेत आपले ब्रेड. मस्त आपले ब्रेड भाजलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया आणि राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारे ब्रेड बटर लावून भाजून घ्यायचे आहेत. दुसरे सुद्धा आपण ब्रेड व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता असा ब्राऊन कलर झालेला आहे ब्रेडचा. व्यवस्थित भाजलेले आहेत. आता आपण हे सुद्धा काढून घेऊया. भाजलेले ब्रेड मी एका चॉपिंग बोर्डवर काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे ॲव्होकॅडोचं मिश्रण या ब्रेडला लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला सगळीकडे मिश्रण लावायचं आहे. तुम्ही हे ब्रेड आतून असे क्रॉस कापून सुद्धा घेऊ शकता. व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे मिश्रण. लहान मुलांसाठी तर हे ॲव्होकॅडो खूप पौष्टिक राहतात आणि एनर्जी सुद्धा येते. चवीला सुद्धा खूप छान लागतं हे सँडविच. मस्त आपल्या ॲव्होकॅडोचे सँडविच तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता चवीला सुद्धा अप्रतिम लागतात आणि दिसायला सुद्धा हे खूप छान दिसतात. आता आपण ह्याला सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता झटपट असे आपले ॲव्होकॅडोचे सँडविच तयार झालेले आहेत. अगदी 5च मिनिटात हे बनवून तयार होतात. हे पौष्टिक सुद्धा आहेत आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.